जसे मी कायमच म्हणत आले, भारतीय जनता पार्टीच्या मागे बायका, महिला, लहान मुलं, तरुण वर्ग, वृद्ध ह्यांचा भरघोस प्रतिसाद आहे, जो आज रॅलीच्या निमित्ताने हे 50%च आहे, पिक्चर अभी बाकी आहे. हे जर तुम्हाला दिसतंच आहे, विजय 100% भारतीय जनता पार्टीचाच आहे. कोणी जरी असेल तर काम केलेलं असेल तर भीती असायची काही कारण नाही. विकास कामं 100% केलेली आहेत. महिला सक्षमीकरणचा सगळे प्रयत्न केलेलेच आहेत, कामं केलेलीच आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही घाबरायचं काही कारण आहे. लाडकी बहीण योजना जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना ही भारतीय जनता पार्टीचेच आहे. कोणी किती जरी म्हणालं तरीही सगळीकडे कमळच फुलणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीने जे काही योजना दिलेल्या आहेत, घरकुल योजना असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, हे सगळं नक्की भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. मतदारांना मी नक्की सांगेन की विचारपूर्वक मतदान करा, थापांना बळी पडू नका, चुकीच्या गोष्टी ज्या पसरल्या जात आहेत त्याच्यावर बळी पडू नका. आणि नक्की एक लक्षात ठेवा, विकास करायचा आहे, गावचा विकास करणाराच माणूस पाहिजे, स्वतःचा विकास करणारा नको. त्याच्यामुळे जो माणूस विकास कामं करेल, जो निम्म्या रात्री वेळ आल्यानंतर गावासाठी संकटकाळीत उभं राहील आणि जो महिलांसाठी उभं राहील, त्याला नक्की भरघोस मतांनी विजयी करा आणि तुमचा आशीर्वाद मतांच्या रूपात नक्की द्या.